महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास नियम अधिनियम 1963 आणि त्याखालील नियम 1967 अन्वये बाजार समित्यांचं कामकाज सुरू आहे। समितीकडून गूळ, भुईमूग, कांदा, बटाटा, लसूण, फळं, भाजीपाला, धान्य, कडधान्य, जनावरं, शेळ्या, मेंढ्या, बकरी, गवत, वैरण, कातडी, बांबू, जळाऊ लाकूड आणि सर्व प्रकारची फुलं आदी शेतीमाल नियमित करण्यात आलेत। हा सर्व शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार आवारात विक्रीसाठी आणल्यानंतर त्याची बाजार समितीच्या नियंत्रणाखाली सौदा पद्धतीने विक्री केली जाते। या मालावर खरेदीदार व्यापाऱ्यांकडून बाजार आणि देखरेख फी वसूल केली जाते। हेच बाजार समितीचं मुख्य उत्पन्न असून या उत्पन्नातून मूलभूत सुविधा पुरवल्या जातात। समितीकडे कार्यरत असणाऱ्या सेवकांचा पगार हा मिळणाऱ्या उत्पन्नातून अदा केला जातो। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व व्यापारी संघटना बाजार समिती उत्पन्नाचं मुख्य स्रोत असणारी बाजार फी रद्द करण्याबाबत मागणी करतायत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व व्यापारी संघटना बाजार समिती उत्पन्नाचं मुख्य स्रोत असणारी बाजार फी रद्द करण्याबाबत मागणी करतायत। व्यापारी संघटनांच्या या दबावाला बळी पडून शासनानं ही फी रद्द करू नये अशी मागणी बाजार समिती कर्मचारी संघानं केली आहे। ही फी रद्द केली तर पूर्वीपासून अस्तित्वात असलेली आणि शेतकऱ्यांच्या हितरक्षणाचा एकमेव आधार असणारी बाजार समिती ही व्यवस्थाच कोलमडून पडेल। त्यामुळे आयुष्यभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुणीही वाली राहणार नाही असं कर्मचारी संघाचं म्हणणं आहे। कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी अजित पाटील, बबन रानगे, अनिल पाटील, आशुतोष घाटगे, योगेश खाडे, सुशांत मेढे पवार, अमित पाटील, सरदार खुडे, दिलीप चौगुले, नामदेव दिंडे, मनोहर काटाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।